जावा. तुमच्या चॅम्पियनला आउट केलं, चॅम्पियनला. मोठी बनली होती कबड्डीची चॅम्पियन. दादासाहेब कळलं का मी किती हुशार आणि चपळ आहे ते. ही स्वतःला कबड्डी चॅम्पियन समजते ना. मोठी काय नाही जमत माझ्या समोर. कोण टिकू शकत नाही, मला कोणी ठरवू शकत नाही. जिंकले तर दामिनी, इकडे तुला स्वतःचा तोल सावरता येत नाही आणि विनर कसली म्हणते स्वतःला. वहिनी पण मी पडलेच नाही. तू तिला पकडलं नाहीस. तू पडत होतीस, ती स्वतःहून पुढे आली आणि तिने तुला सावरलं. तुला पडण्यापासून वाचवलंय तिने. त्याच्यामुळे तिला काही तू आउट केलेलं नाहीयेस. कमळी, इकडे ये. मानलं तुला. तू खरंच खरी खेळाडू आहेस. खेळात जिंकणं हरणं महत्वाचं नसतं. स्पोर्ट्समॅन स्पिरिट सगळ्यात महत्वाचं. खेळ आपल्याला एक चांगलं माणूस बनवतो असं मला वाटतं. म्हणजे बघ ना, खेळ आपल्याला गोष्टी स्पष्टपणे बघायला, ऍक्सेप्ट करायला शिकवतो. त्यामुळे टीम स्पिरिटनी खेळलेली कुठलीही मॅच जर तुम्हाला माणुसकी शिकवत असेल तर तुम्हीच विजयी असता. आणि आज मला असं वाटतं की तू खऱ्या चॅम्पियन सारखी खेळलीस. हे घे, माझ्याकडून तुला एक भेट. खरं तर मला तुला पैशांची भेट द्यायची होती, तुझ्या शिक्षणाला कामी येतील म्हणून. पण मला माहितीये तुझ्यासारखी स्वाभिमानी मुलगी पैसे कधीच घेणार नाही. म्हणून हे. नको नको. हे ग, आशीर्वाद समजून घे. थँक्यू. सुखी राहा. आपल्या ग्रामीण भागात टॅलेंटची अजिबात कमतरता नाहीये हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस. आणि एक लक्षात ठेव, आज ना उद्या तू या शहरात शिक्षणासाठी नक्की येशील. तेव्हा लक्षात ठेव, एक हक्काचं घर आहे तुझ्यासाठी. आणि काहीही लागलं, कसलीही गरज पडली तर हक्काने सांग. मॅडम, अहो तुमचा आशीर्वाद म्हणजे साक्षात देवीचा आशीर्वाद मिळाल्यासारखाच आहे. पारू लय सांगते बघा तुमच्यावर. तुमच्या नावाचा जपच करते, देवी आई देवी आई. तुम्हासनी भेटल्यावर कळलं तुम्ही खरंच साक्षात देवी आहे. आज हो, तुम्ही केवढं मोठं साम्राज्य उभं केलंय तुमचं, तुमच्या कष्टानं, तुमच्या विश्वासानं, तुमचं आणि इतरांचं स्वप्न पूर्ण केलंय तुम्ही. मला माहित नाही मी माझं स्वप्न कितपत पुरं करू शकेन, पण एक खात्री देतो की या शहरात मी माझं एक स्वतःचं स्थान निर्माण करून दाखवणार. तुमचा आशीर्वाद मिळाला, आता अजून काय पाहिजे. मला तुझ्यात आणि ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या प्रत्येक मुलीमध्ये अहिल्याला बघायचं. यशस्वी हो. पर चला आता, पाऊस वाढतोय, मॅच इथेच संपू आता. चला. आणि तुम्ही सगळेजण मस्त खेळलात. एकदा कमळीसाठी आणि तुम्हा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. नेहमी नेहमी चिटिंग करतात सगळे माझ्यासोबत. आता सुद्धा मी जिंकले होते, पण ऍज युजल वहिनींनी त्या पारूची बाजू घेतात आणि आज त्या कमळीची घेतली. नाही, या घरातल्या सुनांना अजिबात किंमत नाही. कुणी काही इज्जतच नाही देत. तर मी ना बघतेच. त्या हळूहळू चिडचिड होतीये ना. एक्स्ट्रीमली सॉरी, आपण हारलो. पण मला काय वाटतं, काय झालं असेल माहितीये, तू साडी नेसली होतीस ना, म्हणून तुला हालचाल करायला अवघड गेलं असेल. तू जर का ट्रॅकसूट घातला असतास ना, तर आपण 100% जिंकलो असतो. मी एक काम करतो, मी नॉर्वेवरनं खास ट्रॅकसूट मागवतो तुझ्यासाठी. ओके? नाही, तुझं ते ट्रॅकसूट बाजूला ठेव. तू मला काय म्हणाला होतास? का? माझ्यासाठी पर्सनल विमान मागवणारे, हो. 4 दिवसात येणारे. कुठे?
येणार येणार तुझं विमान येणार. प्लेन रेडी आहे. फक्त काय राहिलंय माहितीये का, तुझ्या साडीला मॅचिंग पडदे तेवढे लावायचे राहिले. हो का? ये ना, बस बस परितोष, बस बस बस. मला सांग ना, कुठल्या रंगाचे पडदे लावणार आहेस? नाही काय आहे, माझ्याकडे खूप साड्या आहेत, मग जरा परफेक्ट मॅचिंग व्हायला पाहिजे ना. आपण काय करायचं माहितीये का, तुझ्याकडे ज्या रंगांच्या साड्या आहेत ना, त्या सगळ्या रंगाचे आपण वेगवेगळे पडदे करायचे आणि सगळ्या सीट्सला लावायचे. म्हणजे तू ज्या रंगाची साडी नेसशील त्या रंगाच्या पडद्याच्या सीटवर जाऊन बसायचं. शपथ! म्हणजे मी जेव्हा जेव्हा विमानात बसणार तेव्हा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या विंडो खाली बसू शकते. करेक्ट जेणेकरून माझ्या साडीला माझ्या कर्टनला परफेक्ट मॅचिंग. करेक्ट. मज्जा. डन करूया. डन. चल. हा ओके. म्हणजे ज्या मॅचिंगचे पडदे ती साडी नेसायची. वा. एकदा का माझं विमान आलं ना, सगळ्यात पहिल्यांदा त्या कमळीच्या गावात जाणार आहे आणि तिच्या गावावरून असा माझा मॅचिंगचं कर्टन बाजूला करणार आणि तिला असा ठेंगा दाखवणार. ठेंगा. मग तिला समजेल की दामिनी काही चीज आहे ती. घरी जाशील तेव्हा आबांना माझा नमस्कार सांग आणि बरोबर औषधं दिलीत त्यांना म्हणू येळच्या येळेला घ्या आणि ह्या वयात दगदग करू नका म्हणावं. तब्येतीची काळजी घ्या. सांगतो. कमळीताई, तू एक काम कर की, तू इथंच राहिले की. अरे आबांना बरं नाही म्हणून औषध न्यायला आलेलो, पण तू टेन्शन नको घेऊ. मी इथं शिकायला आलो की नाही तेव्हा नक्की तुला भेटेल. लय मज्जा करू आपण. हा मग प्रॉमिस कर. अरे प्रॉमिस. कमळी, हे घे. यात आबांची औषधं आहेत आणि तुझा जेवणाचा डबा बी आहे. तुला गावी पोचायला उशीर व्हायला ना, वाटेत खाऊन घे. आणि हे बघ कमळे, आता आदित्य सरांबरोबर पारूचं लगीन होणार आहे. त्या वक्ताला नक्की यायचा. मामा इशयच नाही, येतोच बघा. बरं चल, मी तुला सोडायला येतो. अहो नाही, आदित्य सरांनी रिक्षा केली आहे, मी जातो. मी रिक्षात बॅग ठेवून आले. अरे वा, कमळीला जायची तुलाच लई घाई आहे. चला येतो. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुझी मुंबईमध्येच कॉलेजमध्ये ऍडमिशन हो. चला काळजी घ्या. हा, हा, हा. गणी येतो. काळजी घे. येतो. बाय बाय. मी आले सोडून. ये, ये. सावकाश जा. होय. कमळी, तू खरंच जाशील ना रिक्षाने? नाहीतर मी खरंच कोणाला तरी सोडायला सांगतो. ऍक्च्युली मी चालू असतो पण. अहो नाही, तुमच्या घरात मला एवढा मान सन्मान मिळाला, सगळ्यांचं प्रेम मिळालं, अहिल्या मॅडमचा आशीर्वाद बी मिळाला. अजून काय पाहिजे? तुम्ही तुमची कामं करा, मी जातो रिक्षेनं. बर. पण काही बोल, कबड्डी 1 नंबर खेळतेस तू. होय मग. पारू, एक सांगू का ग? लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे बघ तुमचा. लई नशिबानेस लई भारी जोडीदार मिळालाय तुला. आणि माझी खात्री आहे, अहिल्या मॅडम तुमच्या लग्नाला परवानगी नक्की देतील. चला येतो. ओके ये. काळजी घे. येतो. होय. काळजी घ्या. हो. सावकाश जा. व्यवस्थित जा. होय. कमळी किती गुणी मुलगी आहे ना. तिच्या आत्मविश्वासावरून ती तिचं आणि इतरांचं सुद्धा भविष्य नक्की घडवणार याची खात्री आहे मला. आदित्य, कमळीच्या जाण्याची व्यवस्था केलीस ना? होय. अरे नमस्कार मिसेस काटकर, या बसा ना. सावित्री, आधी जाऊन पारू आणि मारुतीला बोलवणार. जिच्यासाठी मुलगा बघायचा आहे तिने पण बघायला पाहिजे ना. ही पारू आदित्यच्या फार मागे मागे करत होती ना. आता तिचं लग्न होणार आणि कायमची या घरातून निघून जाणार. हे समजल्यावर त्या पारूचा चेहरा कसा होतो हे सगळ्यात आधी मला बघायचे. आणि स्थळ निवडण्याचा मारुतीला सुद्धा पूर्ण हक्क आहे ना. जा पटकन बोलवणार.
सावित्री थांब. आमच्या घरच्या मुलीचा म्हणजेच आपल्या ब्रँड अँबॅसिडरच्या लग्नाचा विषय सुरू आहे ना, मग तिला मान तर मिळायला पाहिजे. मी काय म्हणते, मी स्वतः जाते आणि मारुतीला आणि पारूला बोलवून आणते. हा, आलेच. बर. आई मला ना एक अर्जंट फोन करायचा, मी आलेच. बर. दामिनी काकू ऐका ना. हो, आम्हाला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. बोल. ऍक्च्युली ना तुमच्या चेहऱ्याला काहीतरी काळं लागलंय. एक मिनिट, तू हे बाहेर येऊन सांगतेस, आज सांगायला काय झालं होतं तुला? आतमध्ये मॅरेज ब्युरोवाले बसलेत ना, त्यांच्या समोर कसं सांगणार तुम्हाला, म्हणून तर इथे आले ना सांगायला. हा, मी एक काम करते, मी चटकन जाते आणि फ्रेश होऊन येते. नाहीतर लोक काय म्हणतील, एवढ्या मोठ्या घराची मालकीण आणि बेसिक मेकअप करायला सुद्धा वेळ नाही. फक्त फ्रेश नाही होत आता, आता ना थोडासा टचअप करते, बेसिक मेकअप करते आणि येते. अरे जास्त सुंदर दिसते. हा, अजून छान दिसते. आले. थँक्यू मला सांगितल्याबद्दल. हा, आले. एक मिनिट दामिनी काकू, आता परत त्यांच्या समोरून असं तोंड घेऊन कशाला जाताय? तुम्ही ना एक काम करा, तुम्ही इकडून जा मागून. हा, म्हणजे काय, डायरेक्ट रेडी होऊन मस्त त्यांच्या समोर या. मी एक काम करते, मी इथून जाते आणि तिथून येते. हा, आले. कालच मामा भाकरी टेकून गेलाय, तो त्याच्या वेगळ्या विश्वात आहे आणि आई इथं तिच्या वेगळ्या विश्वात आहे. आता जर इथे मारुती मामा आला तर काय होईल देव जाणे यार. नाही थांब, मी बघतो काहीतरी. प्रीतम, प्रियाशी गाईत कुठं निघून गेली? रिया खूप अर्जंटली गेली ना, मी जरा बघून येतो. पाहिलं मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी सव मी आणलेली आहे. रिया, दामिनी काकूंना मी पाठवलंय, पण प्रीतम आता काय करणार आहे तुम्ही? काय प्लॅन आहे तुमचा? मला नाही माहित. काय? पण मी करतो काहीतरी, तू टेन्शन नको घेऊ. पण काही करून मारुती मामा आत नाही गेला पाहिजे. हा, मी बघतो. अहो मारुती मामा, तुम्ही अजून घरच्या कपड्यांमध्ये काय करताय? आवरायचं नाही का? चला चला. नाही आईले मॅडम म्हणले आज काही काम नाही म्हणून असाच बसलोय. नाही, काही काम नव्हतं, पण आता गेस्ट आलेत आपले. गेस्ट आलेत एअरपोर्टला, त्यांना पिक करायला जायचंय. उठा 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 उठा, चला. अहो, मी अजून आवरलं नाही ना. मी गोकुळला सांगू का जायला? मामा, जर ते गेस्ट तेवढे इम्पॉर्टंट नसते तर मीच सांगितलं असतं ना गोकुळ काकांना. पण इम्पॉर्टंट गेस्ट आहेत, तुम्ही जाणं गरजेचं आहे. चला ना, जा, आवरा ना प्लीज. पोर्ट्रेट गेस्ट आहेत, हा मी जाणं गरजेचं आहे. हो, आता आलो आवरून. पटापट आवरा जरा. बापरे, आता ही पारूसाठी स्थळ बघताय. दामिनी काकू कुठल्याही क्षणी येतील मारुती मामाला बोलवायला. नाही, मारुती मामा आत नाही गेले पाहिजे. हे प्रीतम पण काय करतायत? काय गे प्रिया, किती खोटारडी आहेस ग तू. हा, माझ्या चेहऱ्याला ना काहीही लागलं नव्हतं. मी आत्ता बघून आली आरशात. नाही दामिनी काकू, मी खोटं नाही बोलत आहे. खरं शपथ, मी स्वतः पाहिलं होतं. हे इथे ना काहीतरी काळं पडलं होतं. केवढी हवा आहे ना, मला वाटतं ना हवेने उडून गेलं असेल ते. हे असू शकतं. ठीक आहे, आले मी. थांबा ना, तुमच्या ए गप, आता ओके. मी काळं लागलंय, पिवळं लागलंय, निळं लागलंय, हिरवं लागलंय. मी तयार जा. हा, चांगलंय. लवकर जा, एकदम फास्ट जा. आणि त्यांना जास्त वेळ वाट बघायला लावू नका. नाही बरं, आले नसतील तर तिकडेच थांबा. मी फोन केल्याशिवाय परत येऊ नका. नाही ओके, निघतो. पारू, जरा पाणी घेऊन ये ग. सावकाश प्रीतम सर. अहो, काय झालंय प्रीतम सर? बाबी एवढं असं गडबडीत कुठं निघून गेला? तर काय झालं, काय विचारतेस? आईने तुला आणि मारुती मामाला तुझ्यासाठी स्थळ बघायला बोलवलं होतं. काय? मग काय,
बरं दामिनी काकू येईल आता तिच्यासमोर मी इथे आलोच नाही असं नाटक करायचंय हा. मी जातो आता, चल बाय. प्रीतम सर पण देवी यांनी बोलवल्यावर मी काय उत्तर देऊ त्यांना? मारुती, ए मारुती, काय गे पारू, तुला आधीच खबर लागली होती का की मी येते इकडे? नाही, हातात पाण्याचा ग्लास घेऊन उभी असते. दामिनी मॅडम या ना, या. नाही नको, तुमच्या या भिकारड्या घरात एसी नाहीये, मला गरम होईल आणि माझा मेकअप सुद्धा उतरेल. मला सांग, मारुती कुठे आहे ग? बा बाहेर गेलाय, काहीतरी महत्वाचं काम आहे त्याचं. त्याला पण आत्ताच जायचं होतं. तुम्ही इकडं कशा पायी आलात? नाही म्हणजे काही काम होतं का तुमचं? ए, तू मग भिकारड्यांकडे माझं काय काम असणार? नाहीये माझं काही काम, पण हा वहिनींचे. वहिनींनी तुला आणि तुझ्या त्या लाडक्या बाला आमच्या किर्लोस्कर मेन्शनमध्ये बोलवले लगेच. ये. कशा पायी? का बरं कशा पायी? आता तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी नोकर आहे तुझी. नोकरांनी मालकांना प्रश्न विचारायचे नसतात, समजलं? ये म्हटलं की गप्प यायचं. ये. बाई, सांगितलंय मी पारूला, येते ती. आलीच. पारू ये, बस ना. मारुती कुठे आहे? बा एका महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलाय. कसलं काम? उलट मी त्याला आज वेळ काढायला सांगितला होता. बरं, हरकत नाही. हे बघ, ह्यांनी तुझ्यासाठी काही स्थळं आणली. तू पण एकदा फोटोज बघून घे. आपण यातली काही स्थळं निवडून ठेवू, म्हणजे निवडक स्थळच मारुतीला दाखवता येतील. ये. पारू, अगं कसला एवढा विचार करतेस? ही स्थळ आहेत नाही, तुझ्यासाठी आलेत. तू एक काम कर ना, ते फोटो बघ आणि मग विचार कर, है ना? चल ये. हे बघ, हे फोटो आहे. अहो काय प्रीतम बाबा, तुम्ही मला त्या एअरपोर्टवर पाठवलं, पण तुम्ही त्या गेस्टचं नावच नाही सांगितलं.